मित्रांनो, पीसीबी सीईटी या एक्झाममध्ये जरी तुम्हाला मार्क्स कमी आले असतील, तरी तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकता आणि त्यासोबतच नर्सिंग सीईटी ही एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला थोडेसे कमी मार्क्स आले असतील. त्यासोबतच नर्सिंग आणि फार्मसीला स्कोप काय आहे? टॉप कॉलेजेस कोणते आहेत? गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजेसच्या फीमध्ये डिफरन्स किती आहे? या सगळ्या गोष्टी आपण आजच्या लेक्चरमध्ये क्लिअर करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि आता सगळे बोलतात की सीईटीचे पेपर संपलेत आणि नियरली सगळेजण इंजिनिअरिंग, सीएसआयटी, एमबीबीएस या टॉपिकवरती बोलत असतात. पण नर्सिंग आणि फार्मसी हे दोन जे फील्ड आहेत तर त्या मागेच राहतात. पण आजच्या लेक्चरमध्ये आपण या दोन फील्डवरतीच फोकस करणार आहोत आणि डिटेलमध्ये त्याची माहिती घेऊयात. ओके. आता मित्रांनो, तुम्हाला जर नर्सिंगच्या फार्मसीच्या टॉप कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही आपला काउन्सिलिंग कोर्स जॉईन करू शकता, ज्यामध्ये आम्ही तुम्हाला स्वतः प्रिफरन्स लिस्ट तयार करून देतो अकॉर्डिंग टू युअर प्रिफरन्स, ज्यामध्ये तुम्हाला फॅसिलिटीजचा विचार केला जातो, तुमचा स्कोर, कॅटेगरी या सगळ्या गोष्टींवरून आपण एक प्रिफरन्स लिस्ट तयार करतो. आणि ही जी प्रिफरन्स लिस्ट असते ती 2 ते 3 राऊंडसाठी वेगवेगळी करून दिलेली जाते. सो आपला हा काउन्सिलिंग कोर्स नक्कीच जॉईन करा. आणि याचे चार्जेस आहेत फक्त 999, सो यू कॅन इझिली अफोर्ड. आणि हा कोर्स जॉईन करायचा असेल तर या दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आता मित्रांनो, नर्सिंग आणि फार्मसीसाठी ऍडमिशन घ्यायचं आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण त्याच गोष्टी पाहणार आहोत. जर पीसीबी सीईटी मध्ये कमी स्कोर आला असेल तर आपण गव्हर्नमेंट सीट कशा घेऊ शकतो, कम्प्लीट रोड मॅप पाहणार आहोत. आता पहा, वाय डू 90% पीसीबी स्टुडंट्स फेल आफ्टर एक्झाम. पहिली गोष्ट ते म्हणजे ऑटोमॅटिक गोष्टीवरती ऍडमिशन होऊन जाईल असं बिलीव्ह करतात, किंवा असे कुठले तरी काउन्सिलिंग कोर्स लागतात जिथे ते पर्सनलाइज करून देत नाहीत, कुठलं तरी एआय यूज करतात. पण अशा गोष्टी आपल्याला करायच्या नाहीयेत, कारण प्रिफरन्स लिस्ट ही आपल्या प्रिफरन्सनुसार असली पाहिजे. म्हणजे तुम्हाला किती पर्सेंटाईल पाहिजेत या सगळ्या गोष्टी. सो प्रिफरन्स लिस्ट करेक्ट तुम्हाला तयार करायची आहे. त्याच्यानंतर फार्मसी आणि नर्सिंग स्टुडंट्स या गोष्टी इग्नोर करतात. जरी तुम्हाला जास्त पर्सेंटाईल असतील आणि जर तुम्ही पुअर प्रिफरन्स लिस्ट तयार केली तर तुमचं कंप्लीट इयर वेस्ट जाऊ शकतं. ही पण गोष्ट एक लक्षात ठेवा. आता सगळ्यात मेन पॉइंटवर येऊयात, तो म्हणजे विच करिअर पार्ट इज राईट फॉर यू. आपण दोन्ही फील्डचा स्कोप डायरेक्ट आता समजून घेऊया. सगळ्यात आधी बी फार्म. ओके. बी फार्म हा 4 वर्षांचा कोर्स आहे. जर तुम्हाला मेडिसिन मॅन्युफॅक्चरिंग, औषधांचा रिसर्च करायचं असेल, फार्मा R&D, क्लिनिकल डेटा मॅनेजमेंट किंवा IT हेल्थ केअर या फील्डमध्ये कॉर्पोरेट किंवा लॅबोरेटरी लेवलवरती करिअर करायचं असेल तर तुमच्यासाठी फार्मसी हा एक बेस्ट ऑप्शन असेल. काय, बी फार्म हा एक बेस्ट ऑप्शन असेल. सेकंड साइड येते ती म्हणजे बीएससी नर्सिंग. हा देखील कम्प्लीट 4 वर्षांचा कोर्स असतो. आता जर तुम्हाला डायरेक्ट क्लिनिकल केअर, पेशंट केअर आणि हॉस्पिटल मॅनेजमेंटमध्ये इंटरेस्ट असेल तर नर्सिंग का पर्याय तुम्हाला नाहीये. सो तुम्ही हाच ऑप्शन चूज केला पाहिजे. याचा सगळ्यात मोठा स्कोप म्हणजे तुम्हाला डायरेक्ट गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये क्लास 1, क्लास 2 चे जॉब्स मिळतात. आणि आजची जी जनरेशन आहे, आजच्या काळात ग्लोबल हेल्थ केअर जॉब्स म्हणजे UK, USA किंवा बाकी देशांमध्ये इंडियन नर्सची खूप जास्त डिमांड वाढली. सो तुम्ही नर्सिंग नक्कीच केलं पाहिजे. आता आपण बोलूयात महाराष्ट्रामधल्या ड्रीम कॉलेजेस बद्दल, जिथे तुमचं ऍडमिशन झालं तर तुमची फीस सुद्धा वाचेल आणि करिअरला खूप मोठी हाईक मिळेल. ओके. आता फार्मसीसाठी महाराष्ट्रातलं नंबर 1 कॉलेज आहे ICT मुंबई, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, जिथे तुम्हाला ग्लोबल एक्सपोजर मिळतं. आणि त्यानंतर येतं गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी पुणे, जे त्याच्या एलिट प्लेसमेंटसाठी फेमस आहे. ओके. आणि त्यानंतर येतं कॉलेज ऑफ फार्मसी अमरावती, औरंगाबाद म्हणजेच संभाजीनगर. ओके. सो हे कॉलेजेस येतात. आता मित्रांनो, या गव्हर्नमेंट कॉलेजची फीस नियरली 20 ते 40 हजार पर इयर एवढीच असते. पण हो, जर तुम्हाला या टॉप इन्स्टिट्यूटमध्ये जागा हवी असेल, सीट हवी असेल, तर तुमचं टार्गेट कट ऑफ हा 98 पेक्षा जास्त असणं गरजेचं आहे. ही पण गोष्ट लक्षात ठेवा. आता बोलूयात आपण बीएससी नर्सिंग कडे. ओके. आता बीएस नर्सिंगचे सगळे जे कोर्सेस आहेत ते महाराष्ट्रात MUHS म्हणजेच महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस याच्या अंडरमध्ये येतात. MUHS. ओके. आता यातले ड्रीम गव्हर्नमेंट कॉलेजेस कोणते आहेत?
तर जीएमसी मुंबई, बीजे मेडिकल कॉलेज पुणे, त्यासोबतच जीएमसी नागपूर आणि औरंगाबाद. टोटल महाराष्ट्रात नियरली 16 गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत. एक्झॅक्टली त्यांचा कट ऑफ काय असतो, रँक काय असतो, हा माहिती करून घ्यायचा असेल तर मी ऑलरेडी चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलाय, तो तुम्ही चेक करू शकता. आता या कॉलेजेसमध्ये शिकण्याचा सगळ्यात मोठा आणि सगळ्यात चांगला फायदा म्हणजे तुम्हाला डायरेक्ट महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या आणि फेमस गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये डायरेक्ट प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स मिळतो. इथलं जे क्लिनिकल आहे ते तुम्हाला एक्सपिरियन्स करता येतं. तुम्हाला प्रायव्हेट कॉलेजमध्ये या कुठल्याच गोष्टी मिळत नाहीत. सो गव्हर्नमेंट बेस्ट चॉईस असेल. ओके, आता आपण त्या लाखो विद्यार्थ्यांबद्दल बोलूया ज्यांचा स्कोर 90% पेक्षा कमी येणार आहे किंवा ज्यांचा पेपर म्हणजे तेवढा छान गेला नाही. पण मित्रांनो, घाबरायचं नाहीये. तुमचं मेडिकल मध्ये जाण्याचं जे स्वप्न आहे, प्लॅन आहे, तर ते इथे संपलेलं नाहीये. जर तुम्हाला कम्प्लिटली सरकारी कॉलेज मिळालं नाही तरी आपल्याकडे सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत ज्यांचं कट ऑफ खूप खाली येतात आणि तिथेही काही तुम्हाला फीस मध्ये कन्सेशन देऊन बजेटमध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळून जातं. पण या मध्ये पण एक गोष्ट आहे, ऍडमिशन मिळवून देण्यासाठी नावाखाली मार्केटमध्ये बरेचसे एजंट्स किंवा डोनेशन स्कॅम सुरू असतात. त्यापासून तुम्हाला मात्र वाचवायचंय. ओके, आता मित्रांनो, नर्सिंग आणि फार्मसी ची ही जी कॉम्प्लिकेटेड ऍडमिशन प्रोसेस आहे ती एकदम सेफली पार करण्यासाठी आपल्याकडे मी तुम्हाला जर सांगितलंय की काउन्सिलिंग बॅच आहे जी आपण सुरू करतोय आणि लास्ट इयरला देखील आपण सुरू केली होती. तुम्हाला त्यामध्ये कुठलेही डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकता. आता आपल्या या बॅचमध्ये अकॅडमिक एक्सपर्ट्स असतात जे स्वतः तुमच्यासाठी काम करतात. मी सुद्धा स्वतः असेल तिथे कस्टम प्रेफरन्स लिस्ट तयार करून देतो, डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशन सपोर्ट देतो, आपण डायरेक्ट एक्सपर्ट कॉल सपोर्ट देतो. तर हे सगळ्या गोष्टी आहेत आणि आपले जे स्लॉट्स आहेत ते लवकर बुक होतात. संपेपर्यंत ते स्लॉट्स कंप्लीट होण्याच्या आधी तुम्ही आपले स्लॉट्स बुक करा आणि कुठल्याही प्रकारचे डाऊट असतील तर मला तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. आता मित्रांनो, हा जो रोड मॅप आहे तो जर आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. स्टील इफ यू हॅव एनी टाइप ऑफ डाऊट यू कॅन फ्रीली आस्क मी. पुढच्या लेक्चरमध्ये आपण असंच एक काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आणूया आणि त्यासोबतच नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला जर वेगळा पाहिजे असेल तर तसं मला कमेंट करून सांगा. मी नक्कीच त्या टॉपिकवरती व्हिडिओ आणेल. आता आपलं लेक्चर इथे सेंड करूयात. तुमच्या एक्सपेक्टेड मार्क्स वगैरे मला कमेंट करून सांगा. थँक्यू. हॅव अ नाईस डे. बाय.